और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। अरे काय मागणी आज आपण अमर लोकेशनासाठी बसलेले परभणी जिल्हाधिकारी कार्यालय? सर आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511च्या मानवत शाखेमार्फत जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, महाराष्ट्रात तळागाळात काम करणारे आपल्या परभणी जिल्ह्यातले जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, ज्यांच्या जे शासनानं वाढीव किमान वेतन दिलं होतं ते सन ऑगस्ट 2020 ते मार्च 2022 या कालावधीसाठीचं वेतन फरक दिला होता शासनाने एरियस. त्या एरियस मधील चुकीचे निकष लावून आपल्या जिल्हा परिषदनं चुकीच्या निकष लावून प्रत्येक कर्मचाऱ्याचं किमान 35,000 रुपयाचं नुकसान केलंय आणि एकत्रित जिल्ह्याचं हे 55 लाख रुपयाचे विनाकारण अन्यायकारकरित्या पैसे कपात केलेले आहेत. हे पैसे कपात केले तर आहेतच, याशिवाय आमच्या ज्या विविध मागण्या आहेत, सन जून 2021 पासून काही कर्मचाऱ्याचं वेतन मिळालं नाही, काही कर्मचाऱ्याचं एप्रिल मे जून जुलै 2024चं वेतन मिळालं नाही आणि दरवेळेस प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शासन वेळेवर वेतन देत नाही, एक फिक्स तारीख नाही, 6 महिने वेतन होत नाही. ह्या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या. या ग्रामपंचायत कडून महाराष्ट्रातल्याच म्हणण्यापेक्षा आपल्या परभणी जिल्ह्यातल्या ज्या काही ग्रामपंचायत आहेत, एकही ग्रामपंचायत जो शासनाचा शासन निर्णयानुसार देय असणारा राहणीमान भत्ता, ज्याला काही जण महागाई भत्ता म्हणतील, तो साधारण 3400 रुपये प्रति महिना आहे. हा आजपर्यंत 2007 पासून लागू आहे, पण आजपर्यंत एकाही ग्रामपंचायतनं दिलेला नाही. एक बोटावर मोजण्या इतक्या ग्रामपंचायतला मिळालेला आहे. त्या ठिकाणी तो जर कर्मचारी भांडत असेल, सक्षम असेल तर, अन्य ठिकाणी तर देतच नाहीयेत. हे या गोष्टी आहेत ज्या ग्रामपंचायतकडून आमचा भविष्य निर्वाह निधी आहे, ज्याच्यावर आमच्या भविष्यात काही रिटायरमेंटच्या नंतर ज्या काही पैसे आम्हाला भेटणार आहेत, त्या 1 रुपयाही एक छदामही शासनानं 8.33% भरायला पाहिजे होता. तो पण एक छदामही कुठलीही ग्रामपंचायत, कुठलाही स्थानिक स्वराज्य संस्था आमची भरत नाहीये. एक या 6 महिने वेतन जबाबदार न भेटण्यासाठी एकमेव प्रशासन जबाबदार आहे. वेळेवर मागणी पाठवत नाहीत पंचायत समिती जिल्हा परिषदला, जिल्हा परिषद RGC पुण्याला या आणि RGC शासनाकडे मागणी करत नाही. शासनाला माहिती आहे आम्हाला दर महिन्याला एक ठराविक वेतन लागते, फिक्स आहे. याच्यात काय दर महिन्याला बदल होतो अशातला भाग नाही, काय नाही. एक ठराविक वेतन लागत असताना शासनाला बजेटमध्ये पण तरतूद करते शासन की ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला अनुदान देण्यासाठी एक पगारीचं वेतन अनुदान देण्यासाठी तरतूद करते ठराविक रक्कम. यावर्षी जवळपास 400-450 कोटी रुपये रक्कम तरतूद केली, पण ही रक्कम RGC कडे शासन वर्ग करीत नाही जोपर्यंत मागणी जात नाही. मागणी गेली तर प्रत्येक वेळेस काही ना काही ते विनाकारण कुठली तरी एखादी छोटी त्रुटी काढणार. काय करणार सध्या आमचं आमरण उपोषण आहे, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. नाही, जिल्हा स्तरावरली आमची मागणी आहे. आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरले पाथरी आणि मानवतचे जे यांनी जिल्हा परिषदेनेच आपले अहवाल आम्ही म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून उपोषण विविध स्थळी उपोषण केलंय. पहिलं पंचायत समिती मानवतला केलं होतं, तिथं आम्हाला आश्वासन दिलं, एक समिती स्थापन केली आमच्या एरियाच्या फरकाबाबत. ती समिती स्थापन केली, त्या समितीने अहवाल दिला मे मध्ये. 15 मेच्या नंतर एप्रिलच्या नंतर त्यांनी अहवाल दिला. अहवाल दिल्याच्या नंतर जून मध्ये पंचायत समितीने मागणी पाठवली यांना. निधी ते पडून आहे जिल्हा परिषदच्या अर्थ विभागात, तरी सुद्धा आजपर्यंत आम्हाला यांनी निधी दिला नाही. याच मागणीसाठी आम्ही रामपुरी बुद्रुक येथे, तालुका मानवत, मल्लिकार्जुन मंदिर येथे 12 ऑगस्ट पासून उपोषण केलं होतं. त्यावेळेस आम्हाला म्हणले तुम्हाला 4 दिवसामध्ये झेंड्याचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला स्वातंत्र्य दिन झाला की 2 दिवसामध्ये तुमचा निधी आम्ही वर्ग करतो, त्यामुळे तुम्ही उपोषण सोडा. आम्ही त्यांच्या मागणीला त्यावेळेस मान दिला, पण त्यावेळेस त्याच्यानंतरही यांनी कुठल्याच विधी दिली नाही. आणि इथं ऑफिसला आलं की प्रत्येक जण टोलवाटोलीची उत्तरं देतात. हे म्हणते माझ्याकडे काम नाही, ते म्हणते मी करणारच नाही. ही अवस्था इथली.